आज आपण एकाच मसाल्यामध्ये 5 ते 6 भाजी बनवू शकतो। या पद्धतीने मसाला बनवणार आहे। हा मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि 5 मिनिटात भाजी बनवून तयार होणार। खडा मसाला घेतलेला आहे। 1-2 मसाले नाही राहिले तरी चालेल। कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं, तेल झालं की जिरे टाकूया। दालचिनी, तेजपत्ता, मोठी विलायची, लहान विलायची, फूल मसाल्यांचा वापर केलेला आहे। लसूण घेतलेले आहे 15 ते 20 कळे आणि आलं। इथे 3-4 मीडियम आकाराचे कांदा घेतलेले आहे। कांदा बारीक कापून घेतलेला आणि 2 मीडियम आकाराचे टमाटर घेतलेले आहे। 1 ग्लास पाणी टाकलेले आणि छान असं बॉईल करून घेऊया, म्हणजे शिजू देऊया पाण्यामध्ये। हा मसाला आपण 9 ते 10 दिवस फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतो आणि पटकन बनवायचं असेल, भाजी पटकन बनवायची असेल तर भाजी बनवण्याकरिता वापरू शकतो। इथे एक मिक्स वेज भाजी बनवत आहे आणि पनीरची भाजी। यामध्ये आपण मसाला वांगा, पाटोडी, मसाल्यांचे जे पण भाजी आहे ते या मसाल्यापासून आपण सहज बनवू शकतो। इथे मी खडा मसाला घेतलेला होता ते पूर्ण काढून घेत आहे। बघा शिजत येत आहे, तर आता मी खडा मसाला काढून घेत आहे। यामध्ये टाकूया काजू। काजू टाकल्याने ग्रेव्ही जी आहे ती घट्ट येत असते आणि ग्रेव्हीला चव पण छान येतं। एका मसाल्यापासून आपण 5 ते 6 भाजी बनवू शकतो। तर हा मसाला आपण फ्रीजमध्ये बनवून पण ठेवू शकतो आणि भाजी खाण्याकरिता खूप छान लागतं। खडा मसाला बाजूला काढून घेतलेला आणि ज्या पाण्यामध्ये मसाला आपण कांदा, लसूण, आलं आणि खडा मसाला शिजवून घेतलेला होता तो मसाला मिक्सरमध्ये छान असं प्युरी बनवून घ्यायची आहे। आणि भाजी पण मिक्स भाजी पण आपण पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेली होती। एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आणि मिक्स भाजी आहे ती थोड्याच तेलामध्ये परतून घेतलेली आणि बघा छान असं मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे। पुन्हा कढईमध्ये तेल घेतलेलं आणि मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे, तो कढईमध्ये टाकलेला आणि छान असा मसाला होऊ देऊया। इथे आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे, तेव्हाच जो मसाल्याचा कच्चापणा असतो तो निघणार आणि भाजी आहे ती छान बनणार। इथे 15 ते 20 मिनिट आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये मसाला बारीक केला तर ज्यामध्ये आपण खडा मसाला, लसूण, आलं आणि कांदा, टमाटर शिजवून घेतलेला होता पाण्यामध्ये, त्याच पाण्याचा वापर करायचा आहे। मसाला थोडा शिजू दिलेला आणि नंतर यामध्ये टाकलेला आहे 10 मिनिट शिजू दिलेला। नंतर यामध्ये लाल तिखट, हळद, धनिया पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ। बघा छान असा मसाला बनवून तयार झालेला आहे। वरती तेल सुटत असतं। पूर्ण मसाला शिजवण्याकरिता मला इथे 20 मिनिट लागलेले। इथे तेल जास्त प्रमाणात, जास्त किंवा कमी प्रमाण आपण घेऊ शकतो। इथे भाजी आपण बॉईल करून घेतलेली होती आणि तेलामध्ये पण परतून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आणि यामध्ये आता जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये टाकूया। बघा 5 मिनिटमध्ये भाजी बनवून तयार होतं। हा मसाला आपण काचेच्या डब्यामध्ये 1 आठवड्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो। मिक्स वेज भाजी बनवलेली आहे। 1-2 भाजीचे प्रमाण वाढविले तरी चालेल। वाटाणा दाणा टाकू शकतो, बीनची शेंग टाकायची असेल तर आपण घेऊ शकतो। छान असे मिक्स वेज भाजी बनवून तयार आहे। बघा 5 मिनिटमध्ये भाजी तयार झालेली आहे। आता आपण पनीरची भाजी बनवूया। बाजूला तेल घेतलेले, जिरं टाकलेले आणि जो मसाला बनवून घेतलेला आहे तो टाकलेला आणि इथे मी पनीर घेत आहे। यामध्ये पाणी पण आपल्याला मसाला किंवा घट्ट मसाला पाहिजे की ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे पाणी टाकू शकतो। पण इथे भाजी जेव्हा ग्रेव्ही करायची असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा। 1-2 उकळी येऊ द्यायची, छान अशी भाजी बनवून तयार होतं। मिक्स वेज भाजी आणि पनीर भाजी बनवून तयार आहे। बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।
छान अशा भाजी बनवून तयार झालेल्या आहे. बाय बाय.